मराठा संघादरम्यान ही लढत एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय साने संघ ज्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेक जिंकल्यानंतर आणि फलंदाजीचं पाचारण केलं ते साने संघाचे एक्स्ट्रा प्लेयर चला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। गोलंदाजी मार्क वरनं पुनश्च एकदा एक करिश्माई गोलंदाज बबलू ज्यानं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे। राईट आर्म फेकेल हा पहिला चेंडू हवेमध्ये झेलची संधी दौडत असताना हा झेल धरणीला दान केला जातोय। पहिल्या चेंडूवरती यावेळेला गडी बाद करण्याची यावेळेला मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली होती। झेल सुटतोय आणि गोलंदाजाचं दिल तुटतंय। जबरदस्त सामना, निश्चितच हा सामना हाय व्होल्टेज असेल या बाबतीत शंका नाहीये। गुड बॉलिंग पहिल्या चेंडूवरती जबरदस्त चेंडू बघायला मिळाला। फलंदाजीची बॅटची एज घेतली होती, विकासच्या बॅटची एज घेऊन निघालेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला। हाच तो विकास ज्याचा आज वाढदिवस आहे। पुनश्च एकदा मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गोलंदाजी मार्कवरनं बबल्या पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला। सन्मान देणारा फटका क्षेत्ररक्षक चुकी करताना बघायला मिळतोय। पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय। 2 धावांचं नुकसान होत असताना थोडस लिजी क्रिकेट साने संघाच्या वतीनं बघायला मिळालं। ज्या चेंडूवरती एकही धाव यायला नको होती त्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या। या अगोदरचा चेंडू पहिला ज्या चेंडूवरती गडी बाद करण्याची संधी मिळाली होती, झेलबाद होणं गरजेचं होतं, मात्र तो झेल सुद्धा धरणीला दान केला। क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये। गोलंदाज बबलू यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय। अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने। चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, 100% मेहनत मात्र अयशस्वी। चेंडू सीमा पार, पंच निरंजन सरांचा इशारा, हा आलाय चौकार बजाव। थँक्यू। निश्चितच जल्लोष साऱ्या क्रिकेट भक्तांचा बघायला मिळतोय। क्रिकेटच्या या नंदनवनामध्ये SPL चं हे भव्य दिव्य पर्व। बबलू वेल बॉलिंग यावेळेस सन्मान देणारी फलंदाजी हलक्या हाताने खेळून काढले। सिंगल इथं मात्र घेत असताना फलंदाज आपण पाहतो पाशाने संघ यावेळेस मात्र अभ्यास पूर्ण खेळत असताना बघायला मिळतोय। अभ्यास पूर्ण करून आपल्या फलंदाजांना मात्र इथून एक्झिक्यूट करत असताना बबलू एक नामवंत गोलंदाज आहे। त्याच्या विरोधात आक्रमण चढवण्याचा प्रयत्न भविष्य धोक्यामध्ये होता। झेल मात्र धरणीला दान होत असताना फलंदाज चुका करतायत, मात्र झेलबाद करण्याची संधी यावेळेला सातत्यानं दबडली जाते। षटक क्रमांक पहिला आपल्याला बघायला मिळतोय। बबल्याचा अतिशय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। वेगवान मारा चालू आहे। संध्याकाळचं सत्र आणि खेळपट्टीचा पुरेपूर वापर करून घेत असताना राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस गुड शॉट, चेंडू थांबणार नाही, आकाशाला गवसणी घालणारा हा एक गगनचुंबी फटका, षटकार। थँक्यू। षटकाची इकॉनॉमी बिघडवणारा हा चेंडू 5 चेंडूंचा जर आपण विचार केला तर चांगले टाकले होते, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि पॉवर प्लेच्या या षटकाची इकॉनॉमी थोडीशी बिघडताना बघायला मिळाली। 15 धावा धावफलकावरती एक आश्वासक सुरुवात करून देत असताना आपल्या संघासाठी हे दोनही धुरंधर फलंदाज पाषाणे संघाच्या वतीनं विकास आणि आमिरची जोडी आपल्याला बघायला मिळते। आमिरच्या बॅट मधनं एक चौकार, एक षटकार, 13 धावा वैयक्तिक खेळतोय आणि विकास 2 धावांवरती खेळत असताना
15 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपन्न. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन झालंय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. निलेश एक चांगला गोलंदाज आहे. एक 7-8 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज विकास आजचा बर्थडे बॉय आहे. हलक्या हाताने खेळून काढले. एक धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय. जर कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर बंट्या पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर निलेश आलाय. पहिल्या चेंडू वरती यॉर्कर स्वरूपाचा चेंडू फेकत असताना बर्थडे बॉय विकास साठी आपण पहिला एक धाव हलक्यानं खेळून काढली आणि स्ट्राईक चेंज केली आहे. उर्फी चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज. निर्जन स्थळावरती हा चेंडू लँड झाला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनही धावा पूर्ण करत असताना 100% मेहनत मैदानामध्ये देत असताना दोनही फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या. टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधनं बघायला मिळाला. गुड बॅटिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 18 धावा. दोनही संघासाठी महत्वाचा हा सामना. अभी नाही तो कभी नाही. जिंकू किंवा मरूची परिस्थिती आणि गोलंदाजीसाठी निलेश सज्ज. आमिर साठी यावेळेस ऑन साइडला खेळून काढले. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाबेवरती समाधान मानावं लागलं. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निलेशला आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना दोनही बाजूला चेंडू वळवण्याची त्याची क्षमता आपण पाहिली आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून या गोलंदाजानं सुद्धा प्रभावित केलंय. यावेळेस सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती विकास. फुलटोज आणि धाव फलकाचा विकास करणारा हा फटका षटकार. थँक्यू. विकासच्या बॅट मधनं 6 धावांचा हा तडाखा. धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती पाहिलं तर 25 धावा आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा बघायला मिळतोय. विकासच्या बॅट मधनं ह्या 6 धावा आल्या आणि वाऱ्याच्या वेगानं धावफलक पुढे सरकलं. निलेश वरती आक्रमण. पुनश्च एकदा आगळा वेगळा स्टान्स. फुलटोज क्षेत्ररक्षकाला बीट करून स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पार होत असताना बर्थडे बॉयचा हा मोठा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू थँक्यू. आजचा दिवस आहे विकासचा. सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय. यावेळेस सुद्धा चांगली फलंदाजी करत असताना समोरून आक्रमण चांगलं आहे. नामवंत गोलंदाज निलेश सुद्धा आहे. कमबॅक करणं जाणतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये चेंडू लावा पाठवून दिलंय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूला अडवलं. एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. स्ट्राईक चेंज करत असताना बघायला मिळाले. एंड चेंज केला आणि षटक सुद्धा यावेळेस चेंज होईल. दुसरं षटक संपन्न झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 30 धावा बघायला मिळतात. 15ची सरासरी राखत असताना या 2 फलंदाजांनी मात्र एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारली आहे. 30 धावा. यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब लगेचच केला जातोय कारण फलंदाज आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात. दोनही बाजूने आक्रमण चालू आहे. दुधारी तलवार. एका बाजूने जर विकासचं आक्रमण आहे तर दुसऱ्या बाजूने आमिरचं आक्रमण बघायला मिळतं आणि त्यातच भर घालतायत. पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले. मोमेंटम कायम ठेवायचंय. धावांचं ओघ जो आहे तो मात्र तसाच ठेवायचा आणि धावफलकाचा विकास करायचा आहे. हे स्वप्न आहे बर्थडे बॉयचं. आजच्या बर्थडेच्या दिवशी संपूर्ण गावाला संपूर्ण संघाला एक चांगलं गिफ्ट द्यायचंय असं त्याचा मात्र संकल्प. त्याच दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला बघायला मिळतोय वैयक्तिक 14 धावांवरती खेळत असताना विकास स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. तेजस आलाय. तेजस मात्र एक धोकादायक गोलंदाज आहे. हा पहिलाच अतिशय धारदार चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र विकासची नजर यावेळेस चेंडूवरती अचूक बघायला मिळाली. हलक्यानं खेळून काढत असताना एक धाव पूर्ण केली आहे. एंड चेंज करतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विसावतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे.
या वेळेला अमीर असेल स्ट्राइक वरती, उजव्यात आता फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर स्टान्स. खोलवर टप्प्यात चेंडू बॅक टू बॅक दुसरा यॉर्कर फेकत असताना हळवा हाताने खेळून काढला आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर मात्र यावेळेस थोडासा संयमी खेळ करत असताना चांगल्या चेंडूला सन्मान करायचं आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घ्यायचा, हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. या वेळेला पुन्हा एकदा फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, लक फॅक्टर ऑन आहे. फलंदाज विकास, चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या पासून दूर एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळेल. विकास थोडासा धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 1 धावेने धावफलक वृद्धिंगत होईल. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 33 धावा आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजी मार्क वरून तेजस, बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आणि या 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. तेजसला मात्र रोखावं लागेल. समोर अमीर थांबणार नाही. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय मात्र थोडंसं टायमिंग कमी होतं. गॅप सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं मात्र वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना एकच धाव या चेंडूवरती आहे. 4 सिंगल लगातार बघायला मिळाल्या. एका पाठोपाठ एक 4 सिंगल येत आहेत आणि धावफलकाची थोडीशी गती मात्र पाहिली तर समांतर बघायला मिळतीये. तेजस आयटमवर चांगली गोलंदाजी होतीये. चेंडू चांगला होता मात्र फटका तितका चांगला बघायला मिळतोय. क्लासिकल फटका, बॅकफुट पंच बघायला मिळाला. चेंडू कव्हरच्या दिशेने चौकार. संध्याकाळचं सत्र आई एकविरेला बंधन आणि मैदानावरती वादळ आलंय. विकास नावाचं वादळ आलंय, अबीर नावाचं. अद्यापपर्यंत एकही गडी बाद नाही. षटक क्रमांक 3. या वेळेला पुन्हा एकदा एक चांगला फटका. थांबेल तो विकास कसला. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. विजयी होईल त्याचं आव्हान मात्र कायम राहील. टॉप 16 मध्ये क्वालिफाय होईल मात्र या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आपला गाशा गुंडाळावा लागेल. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. धावफलकावरती जबरदस्त धावसंख्या बघायला मिळते. 42 धाबा. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना अमीर आणि त्याच्या सोबतीला आजचा बर्थडे बॉय विकास आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर उर्फ बाबा, ज्यानं मात्र मगाच्या सामन्यामध्ये फलंदाजीची कंबरड मोडून ठेवलं होतं. हॅट्रिक घेतली होती. तोच नामवंत गोलंदाज, अतिशय अनुभव पदराशी आणि वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित सागर आले गोलंदाजीसाठी. समोर आव्हान आहे फलंदाजांचं. अमीर नावाचा फलंदाज मैदानात मात्र वादळ घोंगावतंय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागर बघायला मिळतोय, विकास बघायला मिळतोय. आमिर साठी हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. उंची कमी होती. पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची उंची कमी असल्या कारणाने या चेंडूला लिफ्ट करू शकला नाही. डाऊन द ग्राउंड खेळत असताना अगदी कार्पेटच्या साह्याने चेंडू निघून गेला होता सीमारेषेच्या जवळ. एकच धाव या चेंडूवरती. एंड बदलत असताना दोन्ही फलंदाज यावेळेस आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विकास असेल. विकासनं मात्र एक चांगला विकास या धावफलकाचा निश्चितच केलाय. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. या वेळेला चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय मात्र सीमारेषेवरती चेंडू अडवला गेला. एकच धाव. सागर आलाय यावेळेस चांगला बॉलिंग करतोय आणि एकेरी दुहेरी धावेवरती मात्र इथून संतुष्ट राहण्यास भाग पाडतोय.
या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फुलटोज चेंडू अडवला जातोय लॉंग बाउंड्री वरती. एक धाव पूर्ण केली आहे. इथं मैदानात काय घडतंय? कॉलिंग चुकीचं होतं आणि पहिला धक्का बसतोय. साने संघाला या वेळेला यश मिळालं. सांघिक यश, फलंदाज बाद बजाव. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं गाडी बंगल्यावाला नवरा पाहिजे. त्याचबरोबर अजून एक स्वप्न त्यामध्ये ऍड करा, क्रिकेट खेळणारा नवरा पाहिजे. आमच्या पोरांसाठी मात्र एक प्लॅटफॉर्म उभं केलंय क्रिकेटसाठी रामभाऊ पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. निश्चितच या क्रिकेट खेळणाऱ्या पोरांवरती सुद्धा प्रेम असणं गरजेचं. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरनं सागर आल्यानंतर मात्र ब्रेक लावलाय. धावसंख्येला 46 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सागर उर्फ बाबा. या वेळेला दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळत असताना बऱ्याच वेळानंतर कवायत करण्याची संधी या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळते पंचांना. पंच मेक्या सरांचा हा वाईटचा इशारा. चांगली दिशा आणि नियंत्रणावरती गोलंदाजी करत होता अद्यापपर्यंत सागर. मात्र यावेळेस दिशाहीन चेंडू वाईड आलाय. नवीन फलंदाज मैदानात पंकेश, एक हार्ड हिटर फलंदाज. गोलंदाजी सुद्धा चांगली करतो. एक कंप्लीट पॅकेज. चेंडू हवेत आहे. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बाबानं संधी निर्माण केली आणि या पोरानं संधीचं सोनं करत असताना फलंदाज बाद. दुसरा गडी सागरच्या खात्यात बजाव. फलंदाजी करणाऱ्या पाषाणे संघाला फलंदाज बाद झालाय. पंकेश बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज शैलेश. जबरदस्त चेंडू. या चेंडूला गती होती, उंची नव्हती. फलंदाजाला मात्र काही काळाच्या आत हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सागरच्या माध्यमातून एक चांगलं षटक बघायला मिळालं. षटक क्रमांक 4 इथून संपन्न झालं. धावफलकावरती 47 धावा आपल्याला बघायला मिळतात. 2 गडी बाद 47 धावा. धावफलक जर पाहिलं तर एक आश्वासक सुरुवात बघायला मिळते. मात्र सलामीसाठी आलेला आजचा बर्थडे बॉय आपण पाहिला विकासला बाद केलं. सांघिक यश मिळत असताना साने संघाला. त्यानंतर सागरनं एक गडी मात्र बाद केला. तो पंकेशच्या रूपानं हार्ड हिटर फलंदाज गोल्डन डकचा शिकार केलाय. आणि या वेळेस स्ट्राईक वरती प्रथमच बघायला मिळेल शैलेश. पाचवं षटक तेजस. पुनश्च एकदा गोलंदाजी तेव्हा प्रॉब्लेम नकोय. थँक्यू. सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं. खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. भन्नाट यॉर्कर. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. आणि हे ब्रह्मास्त्र इथून टाकत असताना गोलंदाजी मार्क करून आपल्याला बघायला मिळतो तेजस. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला नामोहरम करत असताना
शैलेश अद्यापर्यंत खातं खोलायचं या वेळेला पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील. हा फलंदाज बाद होतोय. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. तीस धावा वसूल केल्या होत्या. त्यानंतर मात्र जे षटक आलं तेजसचं, त्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर सागरचं षटक आलं, त्यानं मात्र एक कमबॅक केलं. नंतर तेजस आला, त्यानं सुद्धा एक आश्वासक गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती 0 धाव आली. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय आणि एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून देत असताना साने संघाला ही मॅच मात्र बिग फाईट होईल. ही मॅच एक काटेकी टक्कर असेल या बाबतीत शंका नाहीये. कारण समोरचा साने संघ फलंदाजांवरती विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की आमची बॅटिंग चांगली आहे, बॅटिंग ऑर्डर चांगला आहे आणि किती धावा जरी झाल्या समोरून तरी आम्ही चेस करू शकतो. यावेळेस धावफलकावरती जरी आपण पाहिलं तरी बघायला मिळतात 47 धावा. तेजसचा हा चेंडू यावेळेस बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू येतोय. लिमिटेड ओव्हरचं हे षटक सामने असतात, लिमिटेड चेंडूंचे हे सामने असतात. एका डॉट चेंडूनं भरपूर फरक पडत असतो. एका डॉट चेंडूनं मात्र तुमचा कॉन्फिडन्स लो होत असतो. एका डॉट चेंडूनं तुम्ही बॅकफूट वर जात असता मित्रांनो. यावेळेस 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकत असताना गोलंदाजी मार्क वरती तेजस आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवत असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू, टप्पा खाल्ल्यानंतर भन्नाट वेग या चेंडूवरती. एक धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस झालं नाही. गुड बॉलिंग, बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र साने संघ कंबर कसून तयार झालाय. मित्रांनो तुम्ही शेर आहात तर आम्ही सुद्धा सव्वा शेर आहोत हे सांगताना यावेळेस गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज सज्ज झालाय. तेजस ही इज ऑन अ फायर. बॅक टू बॅक 5वा निर्धाव. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर निश्चितच टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी आहे. वेलकम बॅक. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीची या वेळेला भूमिका बघायला मिळतीये. साने संघाच्या वतीनं जबरदस्त गोलंदाजी. समोर फलंदाज, अनुभवी फलंदाज आहे मात्र त्याला सुद्धा थांबवून ठेवलाय. शेवटचा चेंडू या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. अगदी व्यासपीठाच्या दिशेने येत असताना जबरदस्त फिल्डिंग कलेक्ट करत असताना थ्रो सुद्धा एका ऍक्शन मध्ये पकडून केलाय आणि एकच धाब्यावरती समाधान मानावं लागलं. षटक क्रमांक 5 तेजसचं जे मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 48 धावा. अद्यापपर्यंत जरी आपण विचार केला तरी एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. 3 गडी बाद 48, 48 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 5 षटकांच्या समाप्तीनंतर. चला मित्रांनो आपल्याला सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करायच्या आहेत आणि चला 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक केलंय गोलंदाजांनी. सागरनं चांगली गोलंदाजी केली. केवळ 4 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला. त्या षटकामध्ये एक धावबाद सुद्धा आला. त्यानंतर तेजसनं जबरदस्त गोलंदाजी केली. एक गडी बाद करत असताना केवळ 1च धाव खर्च केली. 6वं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीसाठी तेजस पाटील, युवा गोलंदाज तेजस पाटील. षटक क्रमांक 6व्याची जबाबदारी. समोर फलंदाज समीर साठी यावेळेस जाणलं होतं की आपल्याला स्ट्राईक चेंज करणं गरजेचं होतं. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट यावेळेस दाखवत असताना समीर हलक्या हाताने खेळला आणि स्ट्राईक चेंज केली आहे. आणि यावेळेस स्ट्राईक वरती बघायला मिळेल जो फलंदाज बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून मात्र सामन्याचा आनंद घेत होता. यावेळेस स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला बघायला मिळेल अमीर स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज समोर बघायला मिळतोय युवा गोलंदाज तेजस. षटक क्रमांक 6 आणि त्याच्यावरती आक्रमण चढवण्याची निश्चितच व्यूहरचना असेल फलंदाजाची.
यावेळेस ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, हा बेधुंद तडाखा षटकार. टक्के मेहनत तुझ्या माध्यमातून बघायला मिळाली. थोडासा उंचीचा मात्र थोडासा अभाव बघायला मिळाला आणि 6 धावा बहाल झाल्या पाषाणी संघाच्या वतीला, 6 धाव फलकाला. अमीरच्या बॅट मधनं हा षटकार मोमेंटम शिफ्ट करणारा ठरेल का? हा मात्र चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज, युवा गोलंदाज तेजस आहे आणि एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. षटकार आल्यानंतर थांबवून ठेवलंय आमिर सारख्या फलंदाजाला, ज्याची नजर बसलीये, सेट आहे आणि फायर करण्याच्या तयारीमध्ये आहे. फुलटो चेंडू, यावेळेला फटका फसलाय, यावेळेस चुकी होणार नाही, झेल टिपला जातोय आणि फलंदाज फेल होतोय. आमिर तंबूच्या आश्रयाला बजाव. बाद झालाय, चांगली फलंदाजी केली, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानात जाताना बघायला मिळतो. मैदानात जुना चेंडू पाठवा मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ अगदी लहान वयापासून आपण या खेळाच्या प्रेमात पडत असतो. यावेळेस क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्या सर्वांच्या समक्ष आज साखळी फेरीतील सामने मित्रांनो संपुष्टात येतील. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि साखळी फेरीतला हा शेवटचा सामना. आज आपल्याला 16वा संघ निश्चितच भेटेल. तेजस, यावेळेस फटका बघायला मिळतोय, चांगला फटका, टायमिंग चांगलं होता, बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू निघाला सीमारेषेच्या दिशेनं, हा चौकार. संध्याकाळचं हे 17 आहे आणि धावफलक जर आपण पाहिला तर 59 धावा, 59 ऑन स्कोर बोर्ड. तेजसचा हा चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन वाईट घोषित केला जातोय. मेकॅसर याला दंडित करत असताना धावफलकाला वरतीतून वाढ होताना बघायला मिळते. 60 सापो षटक. तेजस गोलंदाजी मार करून षटकातील पुढचा चेंडू. समीर, फुलटोज, हवा का झोका, चेंडू सीमा पार, हा षटकार. निर्माण केला होता तेजस नावाच्या गोलंदाजानं. तो दबाव मात्र इथं थोडासा कमी झाला असेल. मोमेंटम शिफ्ट करणारा हा हे षटक पाहायला मिळालं. 18 धावा तब्बल या षटकामध्ये. 6 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 66 धावा.
66 ऑन अ स्कोरबोर्ड आफ्टर 6 ओव्हर. 7वं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा अनुभवी गोलंदाज बबल्या आलाय, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस कमबॅक करायचं आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी फटका चांगला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं बघायला मिळालं. एकच धाव. थ्रो सुद्धा चांगली बघायला मिळाली. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 100% मेहनत या मैदानावरती बघायला मिळते. आजचा सामना मित्रांनो जिंकायचा आहे. आजचं सामर्थ्य उद्याचं साम्राज्य आहे. यावेळेस विजय मिळवावा लागेल. यावेळेस झुंजावं लागेल वाघासारखं. यावेळेस लढावं लागेल तुम्हाला एखाद्या लढवय्यासारखं आणि विजय तुम्हाला पदरात पाडून घ्यावा लागेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मात्र इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ध्येय आहे तुमचं टॉप 16 मध्ये पोहोचण्याचं आणि हे ध्येय जर पार करायचं असेल तर तुमच्या स्वप्नांवरती तुम्हाला काम करावं लागेल. निश्चितच तुमचं यश तुमच्या पदरात पडेल. जबरदस्त चेंडू, गुड कमबॅक. बबल्याच्या माध्यमातून आलेला हा वेगवान चेंडू. स्वतःची उंची आहे जबरदस्त 6 फुटाच्या आसपास, मात्र चेंडू फेकतोय 1.5 फुटाच्या आसपास. फलंदाज करेल तर काय करेल. प्रचंड वेग या चेंडूवरती. अगदी यष्टांच्या खालून निघून जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. गुड बॉलिंग बबल्याच्या माध्यमातून हा कमबॅक बघायला मिळतोय. या वेळेला बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. समीर आपण पाहतोय बऱ्याच काळापासून किल्ला लढवत असताना त्याच्या समवेत अक्षय यावेळेस सामना करताना बघायला मिळेल. एक चेंडूचा सामना केला, एक धाव स्वतःसाठी बनवली आहे आणि यावेळेस स्ट्राईक वरती आहे. अक्षयसाठी यावेळेला बॅक टू द बॉलर. जबरदस्त कमिटमेंट. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला हातात घेतला आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाजाला बाद केलाय. लागलाय धक्का पाशाने संघाला. बजाव. शेवटचा चेंडू. या वेळेला फटका पुन्हा एकदा फसलेला आहे आणि जबरदस्त फिल्डिंग. थ्रो सुद्धा चांगला आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा मासा गळाला. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. बबल्या आला आणि त्यानं मात्र थांबवलं. केवळ 2च धावा खर्च करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी बबल्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. शेवटचं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. पुनश्च एकदा सागर उर्फ बाबा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सर्व क्षेत्ररक्षण सज्ज केले आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा जमवण्याची सुरुवात करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज महेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज भरत. बाबाचा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. महेशला काही कळायच्या आता चेंडू मात्र निघून गेलाय. बाबाची ऍक्शन थोडीशी वेगळी बघायला मिळते. अगदी शेवटच्या मुवमेंटला चेंडू रिलीज करत असताना एक वेगळी मुवमेंट असते. त्या मुवमेंट वरती मात्र फलंदाज थोडासा बीट होताना बघायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सागरनं मात्र प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी शेवटचं षटक, वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक आणि हे 8वं हाणामारीचं षटक महेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू कॉट बिहाइंडचा अपील. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. आठवं षटक सागरचं आणि यावेळेस आपला अनुभव पणाला लाभत असताना सागर यावेळेस आपल्या कौशल्याची शिदोरी, अनुभवाची शिदोरी इथं खोलत असताना सागर जबरदस्त बॉलिंग करतोय.
षटक क्रमांक 8 चालू आहे. 2 चेंडूंचा सामना अजूनपर्यंत आपण पाहिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. व्हॉट अ कमबॅक, गुड कमबॅक. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. थँक्यू थँक्यू डीजे. मागच्या सामन्यामध्ये 5 विकेट घेतल्या. या सामन्यामध्ये सुद्धा 3 विकेट घेतल्या आहेत. दिनेश बेरे यांच्या वतीनं बाबासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. थँक्यू साहेबांचा मनपूर्वक आभार. जयवंत शेलार यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. मित्र परिवार आहे साने संघाचा. सागर बॅक टू बॅक 2 गडी बाद करत असताना ही इज ऑन अ हॅट्रिक अगेन. नेक्स्ट डिलिव्हरी, अतिशय महत्वपूर्ण चेंडू. या वेळेला हॅट्रिक वन्स अगेन. बाबा इज ऑन अ फायर, फलंदाज बाद. बॉलिंग आवडली असेल तर प्रचंड टाळ्या व्हायलाच पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी आहे. सागर उर्फ बाबा. शेवटचा षटक चालू आहे आणि या षटकामध्ये बाबा नावाचा चमत्कार बघायला मिळतोय. हा आलाय बाबाचा चमत्कार. दुसरी हॅट्रिक 2 सामन्यांमध्ये. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, फलंदाज. थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत 68 धावा. फलंदाज बाद, ऑल आउट. बाबानं मात्र निश्चितच बाबा चमत्कार दाखवलाय. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या सामन्यामध्ये दिनेश बेरे, जयवंतजी शेलार यांच्या वतीनं पुनश्च एकदा 100 रुपयाचं पारितोषिक बाबासाठी. धावफलकावरती धावा आहेत 68 धावा, 69 टू विन. संदीप पाटील यांच्या वतीनं बाबासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. बक्षिसांचा वर्षाव. साखळी फेरीतला शेवटचा सामना आणि निश्चितच क्रिकेटचा हा सामना आहे. मी रोज म्हणत असतो क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले, मात्र क्रिकेटच्या खेळाबाबतीत प्रेडिक्शन करणारा मात्र अद्यापपर्यंत जन्माला यायचा आहे. निश्चितच सामन्यामध्ये रंगत असेल. 8 षटकांच्या उत्तरार्धात आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती आपण 68 धावा पाहतो. 69 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी फलंदाजीसाठी साने संघ उतरेल. त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल काय घडेल मैदानामध्ये. संध्याकाळचं हे सत्र 69 धावा चेस करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीत असताना संध्याकाळचं सत्र काय घडेल मैदानामध्ये. पुनश्च एकदा मायक्रोफोन वरती परिवर्तन करूयात. या ऐकूयात याच विभागाचा एक बुलंद आवाज. आमचे साथी समालोचक, एक नामवंत समालोचक आदरणीय जगदीशजी तारमळे सर यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. सोमनाथ खडे सरांचा आवाज आपण ऐकला. आजच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगली पर्वणी आहे. त्यांचा आवाज म्हणजे आमच्या क्रीडा रसिकांसाठी. आणि आजच्या दिवशी त्यांचा टर्न संपला. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या मोबाईल हँडसेटवर एक देखणं व्यक्तिमत्व वैभवजी पाटोळे, त्यासोबतच रामजी पाटोळे या स्पर्धेचे अध्यक्ष, या स्पर्धेचे सचिव वैभवजी पाटोळे यांचं देखील आपण पाहू शकाल. त्यासोबतच जितूजी पाटोळे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे. यांचं छायाचित्र या 3 व्यक्तिमत्वांनी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या माध्यमातून साकारित होणारी ही स्पर्धा SPL 2021 पर्व 5वं.
धन्यवाद. तर चला जाऊयात त्याच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचच्या शेवटच्या सत्राकडे. सोनेरी संध्याकाळ, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा. या मैदानावर रंगणारा हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा गजर आपण पाहत आहे. IPL 2021च्या माध्यमातून साखळी फेरीतील सामन्याचा अंतिम दिवस, साखळी फेरीतील आणि हा शेवटचा सामना 16वा संघ कोणता या स्पर्धेमध्ये प्रवेश करतोय ते आज आपल्याला या 8 ओव्हर नंतर याचं उत्तर प्राप्त होईल. खूप साऱ्या घडामोडी घडला या पहिल्या इनिंग मध्ये, तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. जसजशी मॅच पुढे जाईल सर्वच्या सर्वच घडामोडी घडल्या त्या सर्व तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या समालोचनाच्या माध्यमातून होईल. तर जाऊयात उपस्थित लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वागत करतो पुनश्च एकदा SPL 2021 मध्ये. आणि टार्गेट सेट केलंय जे हनुमान साने संघासमोर 69 धावसंख्येचा. क्रिकेट हा ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी का म्हटला जातो आणि अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ का म्हटला जातो याचं उत्तर प्रत्येक क्रीडा रसिकाला पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच मिळालं असेल. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 42 आणि उर्वरित 5 ओव्हर मध्ये 27. म्हणजे पहिल्या 3 ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की जवळजवळ 100 गाठेल हा संघ, परंतु मान्य नव्हतं नियतीला. रंग बदलला खेळानं आणि उर्वरित 5 ओव्हर मध्ये फक्त 27 धावा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात होते सेकंड इनिंगला. अक्षय निचिते बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज झाला. पहिला बॉल आलाय डॉट, फ्रंट फुटला येऊन मोठा फटका खेळायचा होता भरत पाटीलला, परंतु त्यामध्ये आले अपयश. चर्चा आपण करत होतो शेवटच्या 5 ओव्हर मध्ये 27 धावा आणि त्यामध्ये बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीने उतरवली गेली, त्यानंतर बॉलिंग झाली बाबाच्या माध्यमातून वाखाण्याजोगी होती. अपरकटच्या माध्यमातून पॉइंटला झाली आहे चुकी. बॉल ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेनं अगदी वेगानं, थांबणार नाहीये. भरत पाटीलच्या बॅट मधून आला हा चौका. चौकार आला. पॉइंटच्या गॅप मधनं स्टिअर केला होता हा बॉल आणि या 4 धावा आपण पाहताय भरत पाटीलच्या बॅट मधनं. वाखानं जो षटक जे बाबांना हाताळलं आणि एक इतिहास त्यांनी क्रिएट केला, हिस्ट्री क्रिएट केली या स्पर्धेमध्ये. 2 मॅचेस मध्ये 10 विकेट त्याने प्राप्त केलेत आणि सलग 2 मॅच मध्ये 2 हॅट्रिक. परंतु इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट केला पंकजने आणि ते भरत पाटीलला माघारी परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपामध्ये. अतिशय निराशजनक विकेट जी क्रिकेटमध्ये मानली जाते. भरत पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. डॉनला खेळाडू सज्ज होते इनफिल्डच्या आतमध्ये आणि त्याने चेंडू कलेक्ट करून डायरेक्ट हिट केला. पहिल्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये राजेश शेलार. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 5. तेजस पाटील स्ट्राईक एंडला 69 धावा, 4 धावा माफ करा. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये. समोरच्या दिशेने उडवला हा फटका डाऊन द ग्राउंड. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, अगदी लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध गेला चौकार. पहिले एक चौकाराला भरत पाटीलच्या बॅटमधून, एक तेजसच्या बॅटमधनं. नवसंख्या पुढे सरकेल स्कोर बोर्डवर 8. फलतूरमध्ये कुठेतरी थोडस जम्बलिंग होत असताना पुन्हा एकदा सज्ज होती अक्षय निचिते. 8 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 69 धावांचा पाठलाग करायचा. आजच्या दिवसातली अंतिम मॅच. जबरदस्त सामना रंगत असताना पहिल्या इनिंग मध्ये खूप साऱ्या घडामोडी आपण पाहिल्या. क्रिकेट प्रत्येक दिशेने वळालं आणि गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी
बिग विकेट, महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. तेजस पाटील बॅक टू द डगआउट. ओव्हर पिच बॉल होता. स्टॅमिंग आणि लॉंग ऑफला पकडला जाईल. दोन महत्वपूर्ण विकेट्स डगआउट असल्याला परतच असताना ओपनिंग पेअर जी होती हनुमान साने संघाची भरत पाटील आणि तेजस पाटील हे दोघेही आता मात्र बाद झालेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये जर वान जिवंत ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं साने संघाच्या दृष्टिकोनातून आणि त्यासोबतच पाषाणे संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सामना. सकाळपासून चांगला खेळ दोन्ही टीमने केला, परंतु याआधी तुम्ही काय केलं याला महत्व नाहीये. या मॅच मध्ये तुम्ही कशी कामगिरी करताना याकडे आता मात्र फारसं लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. टीमची टोटल स्कोरबोर्ड वर 9. संदेश पाटील सेन्सिबल क्रिकेटर मैदानाच्या मध्ये 8 धावा. संदेश पाटील मैदानाच्या मध्ये एंटर होत असताना इथे बॉल सोडून दिला. लाईन पाहिली डाव्या स्टेजच्या बाहेरची होती. वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 9व्या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. रनआउटच्या स्वरूपात भरत पाटील बाद झाला आणि त्यानंतर तेजस पाटीलनं एक सोपा झेल दिला लॉंग ऑफच्या हातामध्ये. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आणि आज कुणाला जल्लोष करायचा चान्स मिळेल. उर्वरित 8 षटकं नक्कीच उत्तर सांगून जातील. हा बॉल नो घोषित केला. जे आमचे अंपास आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाहिलं की चेंडू बीमर आहे, वेस्टाय कमरेच्या थोडासा वरती होता आणि घोषित केला हा नो बॉल. एक्स्ट्रा रन इथे स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. हा बॉलवर मोठा फटका का खेळला नाही याचं देखील विवंचन संदेश पाटील त्यासोबतच डगआउटचे खेळाडू करत असतील. फ्री हिटचा हा बॉल असेल. सुवर्ण संधी मोठा फटका मारण्याची राजेश शिरारकडे. इथे देखील लाईन चुकीची आहे. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिला, कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या मध्ये आणि ज्यावेळी असं कॉम्बिनेशन येतं ना त्यावेळी फलंदाजासाठी त्यासोबतच क्षेत्ररक्षणासाठी थोडीशी डोकेदुखी असते. कारण जी लाईन जी नियंत्रित गोलंदाजी तुम्ही उजव्या हाताच्या बॉलिंगला बॅट्समनला करताना ती तुम्ही डाव्या हाताच्या बॅट्समनला करू शकत नाही. तुम्हाला परिवर्तन करावं लागतं लाईन मध्ये. इथे लाईन चांगली आहे. षटक संपलं नाही होतंय. पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 आणि आमचे सहकारी समालोचक सोमनाथ खाडे सर आमच्यापासून रजा घेतात. खूप दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तुत केला संपूर्ण दिवसामध्ये. SPL नियोजन समितीच्या वतीनं त्यांचा आभार. इलेव्हन ऑन अ बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट. 69चा पाठलाग करायचा 8 ओव्हर मध्ये आणि आता उर्वरित 7 ओव्हर्स मध्ये बनवायच्या त्या 58 धावा. आजच्या दिवसामधला एक चांगला बॉलर ज्यानं संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी केली मागच्या 2 मॅचेस मध्ये सौरभ येतोय बॉलिंग मार्कवर. हे 30 षटक सुरू आहे बॉलिंग मार्कवर. अपील लाऊड केली गेली आणि ते पंचांचं बोर्ड आकाशाकडे जात आहे. LBW च्या स्वरूपात फलंदाज बाद घोषित केले ऑनफिल्ड अंपायरने आणि लगेचच रिव्ह्यू घेतला गेला संदेश पाटीलच्या माध्यमातून. आता तिसऱ्या पंचाची भूमिका अतिशय महत्वाची असेल, कारण संदेश पाटीलची विकेट या मॅच मध्ये फार मॅटर करते. आणि विवेक निचिते यांच्या माध्यमातून पाषाण टीमला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद विवेक निचिते, आपलं स्वागत आहे SPL नियोजन समितीच्या वतीनं.
आणि यासाठीचा आउट, कारण टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला आणि तुम्ही पाहू शकाल tenniscricket.inचं अतिशय चांगलं कव्हरेज, अगदी एक्झॅक्टली विकेटच्या समोर कॅमेरामॅन आमचं चांगलं कव्हरेज करतायत. आणि महत्वपूर्ण विकेट, संदेश पाटील निराश पावलाने डगाऊच्या दिशेने जात असताना, कारण त्याला माहिती हा सामना फार महत्वाचा आहे साने टीमसाठी आणि आपल्या गावातील टीमसाठी, परंतु आता निराश पावलाने तो माघारी परतला. 3 विकेट गमावलेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11. सौरभ, जसा उल्लेख मी केला, यशस्वी गोलंदाज संपूर्ण दिवसामधला आणि आपल्या नावाचा परिचय देत असताना पहिल्याच बॉलवर प्राप्त केली त्याने विकेट. इलेव्हन ऑन बोर्ड. तुषार पाटील येतोय फलंदाजीसाठी. हा बॉल हाफ ट्रॅकर होता, बीट झाला बॅट्समन. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. एक वेगळ्या रनअप मध्ये पाहू शकाल आपण, वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय सौरभ. पण ज्यावेळी तो धावायला सुरुवात करतो त्यानंतर थोडस सुरुवात वेगानं करतो, मध्ये तो थोडासा पॉज घेतो, तो आपल्या रनअप मध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करतो आणि त्यानंतर चेंडू रिलीज करण्याची देखील एक वेगळी ऍक्शन आहे. प्रत्येक गोलंदाजाचं वेगवेगळं स्वभाव वैशिष्ट्य असतं, प्रत्येक गोलंदाजाची वेगळी शैली असते आणि त्यानुसारच ते गोलंदाजी करत असतात. शार्प इन कटर होता, आतमध्ये अगदी वेगानं टप्पा पडल्यानंतर बीट केला आणि हाईट फॅक्टर दाखवत असताना एक बाईचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 13. लॉस ऑफ 3 विकेट. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघाचे हनुमान साने सुरुवात थोडीशी खराब, कारण सुरुवातीचे टॉपाटाचे 3 फलंदाज माघारी परत, तेजस पाटील, संदेश पाटील आणि भरत पाटील, ज्या 3 खेळाडूंवर जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावर होती या महत्वपूर्ण मॅच मध्ये, आता ते निराश करून माघारी परतले. इथून जबाबदारी कोण सांभाळेल, इथून साने संघाची जी नौका ती किनारी कोण लावेल, हा देखील मोठा प्रश्न. हाफ ट्रॅकर होता, लाईन चुकीची, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल स्कोर बोर्डवर. फलक पुढे जात आहे, धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 14. लॉस ऑफ 3 विकेट. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव येते मिळते. संत आणि शांत क्रिकेट. एक्स्ट्रा धावा त्यासोबत सिंगल डबल फक्त आपल्याला पाहायला मिळतात. विकेट्स देखील अधून मधून घेत असताना 3 विकेट आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये गेलेत. हे दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं, परंतु बॉलिंग चांगली होती. अक्षयने देखील इम्प्रेसिव्ह षटक हाताळलं आणि त्यानंतर आता सौरभ जो चांगली बॉलिंग करतोय संपूर्ण दिवसामध्ये. हा ट्रॅकर होता, उडवला हवेमध्ये, कॅचची शक्यता, दूरवरच क्षेत्ररक्षक आणि त्यांनी पकडली झेल. अजून एक फलंदाज होतोय बाद. तुषार पाटील बॅक टू द डगआउट. चांगली बॉलिंग करत असताना छत्रपती वॉरियर्स पाषाणे टीमची गोलंदाज, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल, गरज आहे.
टीम हनुमान साने संघाला महत्वपूर्ण मॅच मध्ये आता 4 विकेट त्यांनी सुरुवातीचे गमावलेत. आता इथून पुढे एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं, चांगली भागीदारी होणं या संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असेल. इथे लाईन चांगली आहे. टप्प्यानंतर बाहीच्या दिशेला वळण घेत असताना हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा डॉट चेंडू होता. विकेट आल्यानंतर प्रेशर जरूर निर्माण होतं आणि ते प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं फलंदाजांवर, कारण 4 विकेट त्यांनी गमावलेत. इथून थोडीशी सावध सुरुवात, सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा जर विचार केला तर 8 ओव्हर्स तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्हाला वेळ आहे गेअर शिफ्टिंगला, त्यामुळे मात्र ते पार्टनरशिप करणं गरजेचं असेल राजेश आणि तेजसला. फुल लेनचा हा बॉल होता, ऑन साइडला स्टिअर केलाय, शॉर्ट मिडवे केला क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळत असताना 2 ओव्हरचा केस झाला आणि स्कोर बोर्डवर धावसंख्या आफ्टर 2 16 लॉस ऑफ 4 विकेट. दे मेंटेन 8.00 रन रेट पर ओव्हर, 8.00 ची सरासरी प्रति षटका मागे त्यांनी आतापर्यंत जमवली. 16 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात आणि उर्वरित 6 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि 36 बॉल मध्ये विजयासाठी इथून पुढे आवश्यक असतील त्या 53 धावा. धावसंख्या मोठी नाहीये, परंतु विकेट्स देखील गमावलेत. आता इथून विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असेल. पंकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या. ओव्हर पिच होता, उडवला हवेमध्ये, कॅचची शक्यता, पकडली कॅच, अजून एक धक्का लागतोय, फलंदाज होतोय बाद. राजेश शेलार बॅक टू द डग आउट. थँक्यू. विकेट्स घेणं फार महत्वाचं असतं ज्यावेळी तुम्ही धावा डिफेंड करता. 69 धावा बनवायच्या होत्या आणि जर विचार केला तर बॉलिंग लाईनअप चांगली आहे छत्रपती वॉरियर्स पाषाणे संघाकडनं, आणि या टीमनं मात्र संघर्ष केला, विकेट्स प्राप्त केल्या. 5 विकेट्स आतापर्यंत त्यांनी प्राप्त केल्यात आणि दबावामध्ये आता पूर्णपणे जय हनुमान साने संघ. हवेमध्ये हा फटका खेळला, गॅप मध्ये जातोय, कव्हरला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना एका धावेने टीमची टोटल पुढे सरकते 17 या कड्यावर. पहिल्या बॉलवर विकेट मिळाले पंकेशला, लॉंग ऑफला झेल पकडला अक्षयनं आणि राजेश शेलारची खेळी संपुष्टात आली आहे. 5 विकेट गमावले 17 या धावसंख्येवर. दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती जय हनुमान साने टीमची. 69 धावांचा पाठलाग त्यांना करायचा या मॅच मध्ये. विकेट्स टिकवणं फार महत्वाचं असतं 8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये. सातत्याचा उल्लेख संपूर्ण दिवसामध्ये आम्ही केला. लीग मॅचेस ज्यावेळी तुम्ही केला त्यावेळी तुम्हाला पार्टनरशिप करणं, सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करणं, विकेट टिकवणं, या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. उडवल्या हवेमध्ये, झेलची संधी आहे. इथे काय घडलं एक्झॅक्टली, मिसफील्ड होती आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा तो आहे चौकार. फलंदाज बबलाच्या बॅट मधनं. थँक्यू. चौकार टीमची टोटल पुढे घेऊन जातो 21. बबला पाटील आलाय फलंदाजासाठी आणि त्याच्या बॅट मधला हा मस्ट नीडेड चौकार.
ऑफ साइडला फटका चांगला, परफेक्ट मिडल, प्रॉपर एक्झिक्यूट केला फटक्याला. दी बॅकवर्ड स्क्वेल एक बाउंड्री लाईनच्या दिशेनं संघर्षाचा शंखना सुरू केला बबल्यानं आणि दाखवून देतो 5 विकेट जरूर गेले तरी क्षमता माझ्याकडे नाही. इथून पुढे आता मात्र सामन्याचं चित्र मी पालटणार. हा आहे तो षटकार. थँक्यू. 27 बबलू साठी दिनेश भिरे यांच्या माध्यमातून 50 रुपयाचा कॅश प्राइज झाले. धावसंख्या फळकावर आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. या खेळाडून पुन्हा एकदा समर्थकांमध्ये जोश निर्माण केला. ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेत. इथे मिसफिल्ड होते हा बॉल जातोय चौकार. 3 बॉलवर आल्या तब्बल 14 धावा. होत्याचं नव्हतं. करतो हा खेळ क्रिकेट. 5 विकेट गमावले होते 17 धावसंख्येवर. पाषाणे संघाला वाटलं की आता सहज मॅच जिंकू, परंतु असं नसतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये 9 विकेट जरी गेले समोरच्या संघाची तरी शेवटची जोडी मॅच काढू शकते. क्रिकेट आहे आणि कधीही पारडं बदलायला वेळ लागत नाही. टॅप केला, इथे धावाची संधी होती, डायरेक्ट हिट केला, परंतु एक सिंगल पहा अतिशय रिस्की कंप्लीट करत असताना एका सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32 धावा. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना संघ जे हनुमान साने आपल्याला पाहायला मिळतोय 32 धावा. 5 विकेट गमावलेत. षटक संपन्न झालंय. ते 30 आणि विजयासाठी आता 30 बॉल उर्वरित 30 बॉल मध्ये आवश्यक धावा 37. 30 बॉल 37 इक्वेशन समीकरण सोपं आहे, परंतु विकेट्स देखील टिकवण्यात तितकंच महत्वाचं. एक ओव्हर आले आणि एका ओव्हरनं पाषाणे संघाला पुन्हा एकदा दबावात टाकलं. पंकज हे षटक ज्यामध्ये आल्या तब्बल 16 धावा. दरम्यान शुभाग म्हणून आमच्या व्यासपीठावर आमदार दौलतजी दरोडा साहेब युवा मंच चे सचिव आहेत आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान शहापूर तालुका संपर्क प्रमुख सलीम शेख यांचं शुभाग मंजाला साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 30 बॉल मध्ये 37 इक्वेशन. आता इथून पुढे ही मॅच अगदी रोमांचक होईल, कारण इक्वेशन सोपं आहे साने संघासाठी, परंतु जर विचार केला पाषाणे संघासाठी तर 5 विकेट त्याने देखील प्राप्त केले आणि त्यांना माहिती आहे की मॅच आपण टर्न करू शकतो. त्यामुळे दोलायमान स्थितीमध्ये हा सामना जबरदस्त रंगत, जबरदस्त लढत दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ येतोय आणि आता चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहेत बबला पाटील. पहिला बॉल व्हाईट. दबाव आता गोलंदाजावर, कारण मागच्या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. इथून आता दोन्ही एंडवर प्रेशर नक्कीच असेल, त्यामुळे मात्र इथे दिशेवरनं नियंत्रण भरकटलंय. हा व्हाईट बॉल आलाय. हा प्रकार त्याला उडवला आउटसाइडला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 5 विकेट गेले असताना विजयाच्या आशा स्वप्न दाखवतोय, आक्रमकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग बबला पाटीलच्या बॅट मध्ये हा षटकार. स्मॅश बॉल आलेला आहे. अंपायर स्मॅश बॉल आलेला आहे.
धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 39, 39 ऑन अ बोर्ड. तर 39 धावा स्कोर बोर्डवर. त्रिफलाशीच बिग विकेट डाऊन. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण होतोय. 6वा विकेट, ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती. बबलू पाटील बॅक टू द डग आउट. आणि बबलू पाटील साठी या इनिंग साठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आले. दिनेशजी बेरे आणि जेवण शेलार यांच्या माध्यमातून 50 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. थँक्यू. जोरदार टाळ्या बबलू पाटील साठी. जबरदस्त ट्विस्ट निर्माण केलं या मॅच मध्ये आणि हा सामना पुनश्च एकदा त्याने जिवंत ठेवला. जरी तो बाद झाला परंतु 5 बॉल त्याने फेस केले आणि 5 बॉल मध्ये 2 षटकार 2 चौकार 6 याने त्याने धावा बनवल्या. तब्बल 21. जबरदस्त बॅटिंग. 39 धावा स्कोर बोर्डवर. फलंदाज येतोय समीर शेलार मैदानाच्या आतमध्ये आता विजयासाठी. 28 बॉल आणि 30 धावा संख्येची आवश्यकता. बॉल टू रन परंतु 6 विकेट गमावलेत. त्यामुळे सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये. इथून संयमी खेळ करावा लागेल. समीर शेलार स्ट्राईक इनला. हवेमध्ये हा बॉल परंतु क्षेत्राकाशापासून दूर. एक सिंगल कंप्लीट करत असताना सिंगल डबल न देखील ही मॅच जिंकू शकतात जय हनुमान साने संघ. परंतु त्यासाठी टेम्परामेंट, परफेक्ट डिफेन्स, मिडल करणं गरजेचं आहे आणि चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. चाळीस धावा स्कोर बोर्डवर. इथे लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर वाईट घोषित केला पासनं. टप्पापर्यंत आतमध्ये येतोय. इनस्विंग होतोय बॉल परंतु ऑब्रेक चेंडू करणारा गोलंदाजाला त्याचा ऑफस्टंप माहीत असणं गरजेचं असतं. ऑब्रेक ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुमची लाईन ही ऑफस्टंपच्या बाहेर किंवा ऑफस्टंप पर्यंत असणं गरजेचं असतं. ही मातीच्या खेपेटीवर चेंडू जास्त स्विंग होतो आणि इथे पाहिलं चित्र आपण मिडल स्टंपला चेंडू पिच करून लेग स्टंपच्या बाहेर वळत असताना हा वाईट बॉल आलाय. पुनश्च एकदा ते चित्र अराउंड लेग. आतापर्यंत अशा पद्धतीचे 4 विकेट संपूर्ण दिवसामध्ये त्याने प्राप्त केले आणि अजून एक धक्का देत असताना तेजस पाटील बॅक टू द डग आउट. थँक्यू. आणि ऑब्जेक्शन घेतलं गेलंय गोलंदाजावर थ्रो साठी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तिसरी मॅच हातात हा गोलंदाज. त्यामुळे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. कारण विचार केला तर याआधी देखील संपूर्ण 3 मॅच तो आतापर्यंत खेळला सौरभ आणि त्यामुळे सिच्युएशन आम्ही जरूर समजू शकतो मॅचची. परंतु कोणत्या प्रकारचा स्पर्धा अतिशय दैदिप्यमान आहे आणि या स्पर्धेचं खूप मोठं नाव आहे. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ नका ही विनंती करतोय. ऑफिशियल जरूर कोणत्या गोष्टीमध्ये खोट असेल तर आयोजक त्या गोष्टीकडे सातत्याने लक्ष जरूर देतील परंतु कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. टॉप एज हवेमध्ये हा बॉल दूर आहे परंतु इथे प्रयत्न अफलातून होते. काय घडलं त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट करत असताना 7 विकेट गमावलेत. धावा संख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 43 आणि विजयासाठी अजूनही 26 धावा संख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 25 बॉल 26 इक्वेशन. 7 विकेट गमावलेत.
हळूहळू थरार रोमांच या मॅचचा वाढत असताना सौरभचं हे षटक आता समाप्त झाल्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकतील साने संघाचे खेळाडू, कारण हा गोलंदाज डोकेदुखी ठरला त्यांच्यासाठी. परंतु त्याच्या स्पेलचं हे शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल. स्ट्राइक एंडला बॅट्समन विशाल पाटील. 25 बॉल 26 इक्वेशन. स्ट्रोक चांगला, आडव्या बॅटनं गॅप मध्ये बॉल. टिपण क्षेत्ररक्षक आले, चुकी झाली आहे. एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी, आतमध्ये अडवला हा बॉल आणि दोन धावा इथे मिळत असताना 2 धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते स्कोर बोर्डवर 45 आणि विजयासाठी आता 24 बॉल 24 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगत असताना 24 बॉल 24 ही धाव संख्या इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान साने संघासमोर. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर 7 विकेट्स त्यांनी गमावलेत. 3 चांगले बॉल 3 विकेट आणि पुनश्च एकदा पाषाणे संघ या मॅच मध्ये मात्र हा सामना ते विजयी होऊ शकतात. त्यामुळे दुलामान स्थितीमध्ये असणारा हा सामना, संध्याकाळचं सत्र आता इथे गरमी निर्माण होते होत असताना या संध्याकाळच्या मॅच मध्ये काय सामना रंगतोय. 69 धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा बनवत असताना आतापर्यंत 7 विकेट गमावलेत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 46. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विशाल पाटील, बीट झाला. हा चिंडवला डॉट. पंकजच्या हातामध्ये षटक सोपवलं. पाषाणे संघ विकेटचा विचार करत असेल तर दुसऱ्या बाजूला साने संघ विचार करत असेल की सिंगल डबल धावा जरी आल्या तरी आपण विजयाच्या अगदी समीप जरूर पोहोचू शकतो. इथून दोन्ही टीमला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. परंतु एकच सांगेल, जीतने से पहले जीत और हारने से पहले हार कभी नहीं माननी चाहिए. मन के हारे हार और मन के जीते जीत. जो संघ शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू, होय आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये रुजू करेल, तो संघ या सामन्यामध्ये जरूर विजयी होईल. ऑन साइडला फटका चांगला, डिपले क्षेत्ररक्षक कॅच सोडलीये. कॅच सोडलीये की मॅच सोडली, येणारी वेळ सांगेल. कंबरेवर दिला हात, परंतु इथे काय घडलं, कॅच सोडली. प्रयत्न केले होते चांगले. .47 पॅच एज घेऊन बॉल जातो कीपरकडे. बॅकअप नव्हतं. सुका पाषाणे संघाच्या माध्यमातून, कारण एक एक धाव त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. एकच धाव मिळत असताना धाव संख्या 48. प्रत्येक धाव इथे फार महत्वाची. टीम जे हनुमान साने संघासाठी 7 विकेट आतापर्यंत गमावले. आणि संयमी क्रिकेट दोन्ही संघाला खेळावा लागेल. पेशन्स फार महत्वाच्या क्रिकेटमध्ये. यावी संधी आहे धावाची, परंतु बॉल कलेक्ट करू शकला नाही. तिसरी चूक तिसऱ्या बॉलवर. एक्झॅक्टली काय घडतं मैदानाच्या मध्ये. नाट्यमय क्रिकेट, थरार थरार आणि थरार. परंतु जे तटस्थ खेळणारे आहेत त्यांच्यासाठी हे एंटरटेनमेंट सुरू आहे. ऑन फील्ड तुम्ही बॅट बदलू शकत नाही, 2 खेळाडू एकमेकांच्या, अदरवाइज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळता आणि प्रोफेशनल क्रिकेट तुमच्या माध्यमातून अपेक्षित आयोजकांना.
उडवलं हवेत, परंतु इथे देखील क्षेत्ररक्षक नाहीये. नशिबाची साथ लाभते जय हनुमान साने संघाला. सलग 4थ्या बॉलवर संधी होती, परंतु हे काय घडतंय, लक फॅक्टर देखील महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि इथे किस्मत भी बहादुरों का साथ देते. प्रयत्न करतात साने संघाचे बॅट्समन आणि भाग्याची साथ देखील त्यांना मिळत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 51. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आवश्यक 18 धावा. 18 बॉल 18 हे समीकरण प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 7 विकेट गमावलेत. टीम जय हनुमान सानेनं 3 विकेट फक्त पाहिजेत या मॅच मध्ये. 3 चांगले बॉल फेकायचे आहेत पाषाणे संघाला. तर 18 धावा 18 बॉल मध्ये कंप्लीट करायचे साने संघाला. क्रिकेटचा हा खेळ बदलतोय क्षणाक्षणाला रंग. क्रिकेटचा हा खेळ ज्याचा कुणालाच लागत नाही मेळ. जबरदस्त सामना मैदानाच्या मध्ये रंगत असताना टीम मीटिंग होतीये. नशिबाची साथ आतापर्यंत लाभली आहे जय हनुमान साने संघाला. प्रयत्न करतात पाषाणे संघ देखील. विजय कुणाचा होईल हे पाहणं इथे उत्सुकतेचं असेल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, परंतु दबावाच्या स्थितीमध्ये जो स्वतःला खंबीर उभा करतो, जो स्वतःवर खंबीरपणे आत्मविश्वास दाखवतो ना, तो नेहमीच विजयाच्या समीप जाऊन पोहोचतो. प्रयत्न करत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. वाळूचे कण रगडतात त्यातूनही तळगळे. ते प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघाला. 3 विकेट्स फक्त हवे आहेत पाषाणे संघाच्या समर्थकांना आणि पाषाणे टीमला. तर 18 धावा 18 बॉल मध्ये कंप्लीट करायचे साने संघाला. गोलंदाजी मार्कवर स्विंगिंग आक्रमण शैलेशाला आणि पहिल्याच बॉल प्राप्त केले विकेट. थँक्यू. 18 बॉल 18 हे जे समीकरण आहे, तो तुम्ही डिफेन्स करून देखील करू शकता पूर्ण. परंतु जो विशाल पाटील आला होता ना, तो पहिल्या बॉल पासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याला असं वाटलं असेल की 18 बॉल मध्ये कदाचित 40-50, परंतु नाही मित्र, 18 बॉल मध्ये 18च बनवायच्या होत्या आणि ते विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश. 8 विकेट गमावलेत. इथे देखील संधी होती. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, कॅरी करू शकलं नाही. क्षेत्ररक्षकापासून थोडस दूर हा चेंडू पडला. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा रंगत गंमत निर्माण होत असताना नाट्य थरार क्रिकेटच्या या परिपटलावर 2 गावांमध्ये हे रंगणारा द्वंद्व. साने विपक्ष पाषाणे अशी लढत. SPL 2021चा साखळी फेरीतील अंतिम सामना कसा असावा, तर असा असावा हा सामना. जबरदस्त लढत मैदानाच्या मध्ये रंगत असताना विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 16. दूरवर खेळत. वाईटचा इशारा. एक विनंती जरूर करेल पाषाणे टीमच्या खेळाडूंना, जरूर अपील करा, परंतु दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. मॅचची सिच्युएशन ओळखून घ्या, आर्ग्युमेंट करू नका, ही विनंती आपल्यास जरूर करेल. भयान शांतता. हलका त्यानं कट केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय घडलंय, तिसऱ्या पंचांकडे सोपवला निर्णय. महत्वपूर्ण मॅच, क्रुशियल मुवमेंटला विकेट जर आली तर पाषाणे संघ खुश, समर्थक खुश. आणि जर धाव कंप्लीट झाली तर सुटकेचा निश्वास टाकतील जे हनुमान सानेचे समर्थक आणि खेळाडू. काय मॅच रंगते मित्रांनो, जबरदस्त सामना. धडधड होत तिकडे बघू पण नको तिकडे. 12 खेळायला आधी गरज नाही. 2 मिनिटं का मॅचची सिच्युएशन जरा चांगली आहे म्हणून. दरम्यान शुभागमन होत आहे SPL चे सन्माननीय सचिव
आदरणीय वैभवजी पाडळ साहेबांचं संध्याकाळ सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे सोपवला डिसिजन. कलेजा हालत में, हृदयाची धडधड, साने समर्थकांची. विकेट महत्व असेल, विकेटचं महत्व पाषाणे संघाच्या दृष्टिकोनातून. दोन्ही संघ आता मात्र तिसऱ्या पंचांच्या डिसिजन कडे वाट पाहत आहेत. हा निर्णय फार महत्वाचा असेल. निकाल कुणाच्या बाजूने लागेल या निर्णयावर या मॅचचं भवितव्य जरूर असेल. क्रुशियल मुवमेंटला महत्वपूर्ण विकेट आहे, त्यामुळे थोडासा वेळ जरूर घेतला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. प्रक्षेपण अगदी योग्य झालंय आणि स्लो मोशन मध्ये थोडंसं झूम टेक्निकल टीम आमची पहा टेक्नॉलॉजी किती डेव्हलप झाली आणि त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं उंची, एक वेगळा स्तर प्राप्त झाला. नॉट आउट आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. टाळ्यांचा कडकडाट साने सकाळ संघाच्या समर्थकांकडून आणि आता मॅच अजूनही ऑन आहे. काय सामना इथे रंगत. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. आता विजयासाठी 17 धावांची आवश्यकता, माफ करा 16 धावांची आवश्यकता आणि बॉल शिल्लक येते 15 बॉल 16. व्हॉट अ मॅच. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव मिळतीये. 8 विकेट गमावले. धाव संख्या स्कोरबोर्डवर 54. विजयासाठी 14 बॉल 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त रंगणारा हा सामना, साकीब फेरीतील अंतिम सामना आणि या सामन्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. हलका डिफेन्स करत असताना गॅप मध्ये जातो हा बॉल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. एकच धाव इथे मिळतीये. सामना कुठे जाणार याचं विवंचन, याचं विश्लेषण आता क्रीडा रसिकांमध्ये सुरू आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जे आमचे क्रीडा रसिक आहेत ना, ते देखील आता हुशार झाले आहेत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं गोलंदाजांनी गोलंदाजी करायला पाहिजे, बाट्समननं कशा पद्धतीनं खेळायला पाहिजे, मॅच कोणत्या दिशेने जाईल. चर्चा सत्र सुरू असेल त्यांच्यामध्ये देखील. जबरदस्त लढत, रोमांचकारी सामना. मैदानाच्या आतमध्ये फुल लेनचा हा बॉल होता लेट डॉट. षटक क्रमांक संपन्न झाले 6. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यक धावा त्या 14. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग नाहीये. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळावे लागेल, परंतु आयोजकांना ते आवडणार नाही कारण वेळ त्यांच्याकडे नाहीये. 12 बॉल मध्ये 14 बनवायचे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले सर्वात महत्वाचा फॅक्टर या मॅच मध्ये आणि तो घेतला जय हनुमान साने संघाच्या माध्यमातून. हा पॉवर प्ले टर्निंग पॉइंट होईल का, हा देखील फार महत्वाचा प्रश्न असेल. सामना जबरदस्त रंगतोय. असफलता एक चुनौती है स्वीकार करो, असफलता एक चुनौती है स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान मत छोड़ भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न दोन्ही संघाच्या फुलातूनच एफर्ट 100% देतात आणि क्रिकेटचा हा खेळ का तुम्हाला आम्हाला आवडतो याचं उदाहरण ही मॅच. साने विपक्ष पाषाणे. जास्त वेळ खर्च करता विनंती करतो प्लीज टीम छत्रपती वॉरियर्स पाषाणे. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. संघनायक अक्षय निचितेच्या हातामध्ये षटक. पहिलाच बॉल अतिशय वेगाने आलाय. इथे धावाची संधी आहे. एक्झॅक्टली काय करताय आणि या स्पोर्ट्सला फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये. एक धाव इथे कंप्लीट. प्रत्येक बॉलवर थरार नाट्य, प्रत्येक बॉलवर रोमांचकता. मॅच मध्ये हा सामना एसपीएलच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.
11 बॉल 13, 2 विकेट हातात. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये, दोन्ही बाजूला 50-50% हा सामना. काय मॅच रंगत असताना उडवला हवेमध्ये, जेल पकडली. 10 बॉल आणि विजयासाठी 11 धावा झाल्यात 56. विजयासाठी शेवटची विकेट. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. दहा बॉल विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. लास्ट विकेट. कट केला हा बॉल, गॅप मध्ये ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती. धावसंख्या 58. 58 विकेट वाचवायची साने संघाला. काय सामना इथे रंगतोय, जबरदस्त लढाई. इथे फलंदाजांना विश्वास दाखवावा लागेल आपल्या फलंदाजीवर, कारण स्वतःवर विश्वास ठेवा. कारण फांदीवर बसलेल्या पाखराला त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. आत्मविश्वास दाखवावा लागेल आपल्या फलंदाजीमध्ये या जोडीला, आणि इथून पुढे हा सामना घेऊन जावा लागेल. गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. आला डॉट बॉल. चांगलं षटक इथे हातात असताना अक्षय निचिते. धावसंख्या दाखवा एकावर 58. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 8. जबरदस्त लढत. काय सामना इथे रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला बॉल, हा देखील येतो चेंडू डॉट. आता समीकरण येऊन ठेपलंय. 7 बॉल आणि 11. शेवटची विकेट. एक विकेट साठी अतोनात प्रयत्न करतोय अक्षय, प्रयत्न करतोय संपूर्ण पाषाणे संघ. तरी ते मात्र आता सामना थोडासा कठीण होत चालला, कारण बॉल टू रन इक्वेशन होतं. डॉट बॉल तुम्ही खेळले आणि प्रत्येक डॉट बॉलला महत्व असतं. आणि आता समीकरण जर विचार केला तर धावा जास्त आहेत आणि बॉल तुमच्याकडे कमी आहेत. लास्ट बॉल देखील आला डॉट. आता 6 बॉल 11 बनवायचे आहेत शेवटच्या ओव्हर मध्ये. आता करो या मरोची सिच्युएशन. इथे जर तुम्ही काही केलं नाही तर मात्र तुमच्या उर्वरित जे मागचे यश होते, जे मागचे विजय होते, त्याला काहीच महत्व राहणार नाही. 6 बॉल 11 सिच्युएशन. चला पाषाणे संघ, वेळ घेऊ नका, मीटिंग करू नका. प्लीज विनंती करतोय, फास्ट घ्या, अदरवाइज आयोजकांची सूचना आहे तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. सहा बॉल 10. शेवटची 6 बॉल 11. शेवटची विकेट. चेंडू सोपवला ऋतिकच्या हातामध्ये. बॉल ना तर या मॅचचं भवितव्य सोपवलंय. हिरो होण्याची संधी बाबाकडे, आणि बाबा हिरो झाला संपूर्ण दिवसामध्ये. 10 विकेटने प्राप्त केल्यात. रोमांचकारी सामना, हृदयांची धडधड वाढवणारा हा सामना. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. पहिला बॉल. इथे चुकीची लाईन, दबाव गोलंदाजावर. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या मॅच मध्ये थरार नाट्य चित्र आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकवर दबाव देखील असेल, कारण एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक, पुनरागमन होऊ शकतं जे हनुमान साने संघाचं.
फटका चांगला आउट साइडला, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये, कारण अक्षयनं चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव इथे येत असताना आता उर्वरित 5 बॉल विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चमत्काराची ती अपेक्षा असेल. शेवटची जोडी, एक विकेट जर प्राप्त केला तर जल्लोष सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि जर 9 धावा बनवल्या तर मात्र साणे गावचे समर्थक मैदानाच्या आतमध्ये डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतील. विजय कोणाचा होईल माहित नाही, परंतु विजय होतो SPL 2021 चा. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. चांगला बॉल टप्पापर्यंत आतमध्ये आलाय. ही शेवटची जोडी आहे आणि या जोडीला बांधून ठेवलाय पाषाणे टीमच्या गोलंदाजांनी. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. दोघांचे हार्टबीट चेक करावे लागतील. आता उद्या जर विचार केला तर उद्या मी आयोजकांना विनंती करतोय, हार्टबीटची एक मशीन असते ती देखील तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवा. फटका पॉइंटला फिल्डिंग झाली आहे चांगली. एकच धाव 3 बॉल मध्ये 8. तीन बॉल आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. बाबाला हिरवण्याची संधी. एक मोठा फटका बाबाच्या बॅटमधनं फार महत्वाचा असेल. प्रयत्न केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक, सोडलीये कॅच. दुसरा धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. काय घडलंय? व्हॉट अ मॅच. 2 धावा कंप्लीट. जबरदस्त सामना आणि आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर उभे राहिले होते बघायला की रनआउट होते की नाही. समर्थक देखील नाराज पाषाणे गावचे. आता मात्र ते एकमेकांना हात वर करत असताना काय जबरदस्त सामना. व्हॉट अ मॅच. चित्र नाट्य थरार मैदानाच्या आतमध्ये. सहा धावांची आवश्यकता. 2 बॉल शिल्लक. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता. साने संघाला मोठा फटका येईल का? बाबाच्या बॅट मधनं ऋतीकडे देखील क्षमता आहे. हा बॉल आलाय वाईड आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. वाईड प्लस 1/2 2 धावा. विजयासाठी 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. 3 काढल्या तर मॅच सुपर ओव्हर. 3 बनवलं तर मॅच सुपर ओव्हर. डगआउट मधनं कोणी कमेंट करायची नाहीये. समर्थकांनी देखील कोणत्या प्रकारची कमेंट करायची नाहीये. 2 बॉल 4 ची आवश्यकता. आजच्या दिवसातला हिरो ज्याने 10 विकेट पटकावले त्याच्यामध्ये मात्र नक्कीच लक फॅक्टर साठी त्याच्यासाठी ऑन आहे सागर पाटील उर्फ बाबा, जो मैदानाच्या आतमध्ये आणि साने संघाला मात्र जोपर्यंत बाबा असेल तोपर्यंत साने संघ या मॅच मध्ये जिवंत असेल. 3 बनवला तर मॅच सुपर ओव्हर. 2 बॉल 4 ची आवश्यकता. सर्वच क्रीडा रसिक आता उभे होऊन मॅच बघतात. बॅटची कडा, बॉल हातात, कॅच पकडलीये, सामना जिंकलाय छत्रपती वॉरियर्स पाषाणे. व्हॉट अ मॅच. डीजे चला
हस्तलेखन करा, दोन्ही संघ हँडशेक करायचं. आणि बाबा आपण याचं आपलं पारितोषिक घेऊन जायचं बाबा. बाबा आपण याचं व्यासपीठावर आपलं बक्षीस घेऊन जायचं. आणि हॅलो बाबा आपण यायचं बाबा. हा तर शेवटचं ज्यांनी गोलंदाजी हाताळली ऋतिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सचिन निश्चित यांच्या माध्यमातून घ्यायचं ऋतिक आपण ते. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. येस नो डाऊट सौरभ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सौरभ जायचा व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल तुम्हाला. आणि सौरभ निश्चित याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक. तर नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केलं जातं सौरभला.